स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवैन्ते कौन्तेय सदा तद्भाव भावितः। तेवी जितेनी अवसरे जे आवडोनी जीवी उरे तेची मरणाची मेरे फार हो लागे आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील 8वा अध्याय आणि या 8व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 6। या 6व्या श्लोकामध्ये भगवान अर्जुनाला उपदेश करत असताना असं म्हणतात की यम यम वापि स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवैन्ति कौन्तेय सदा तद्भाव भावितः। आपण आपले आयुष्य जगत असताना आपला जीवनाचा प्रवास करत असताना जे विचार आपल्याकडे असतात, जी कर्म आपल्याकडे असतात, ज्या विचाराने आपण कर्म करत असतो, ज्या विचाराने आपण कार्य करत असतो, आयुष्याचा प्रवास करत असताना ज्याचं स्मरण आपल्याला असतंय त्याचीच आठवण आपल्याला शेवटच्या वेळेला होते, आहे की नाही? ज्या पद्धतीची आपली कर्म असतात तेच स्मरण आपल्याला शेवटच्या वेळेला होत आहे आणि ज्याचं स्मरण आपल्याला शेवटच्या वेळेला होत आहे तीच वस्तू आपल्याला प्राप्त होत असते, तीच गती आपल्याला प्राप्त होत असते। त्याचप्रमाणे आपलं पुढचा मार्ग ठरलेला असतो आणि म्हणून भगवंत म्हणतात की दादा, आयुष्यामध्ये जी कर्म आपली असतील, ज्या पद्धतीची त्या कर्माप्रमाणे जर शेवटच्या वेळेला स्मरण होत असेल आणि त्या स्मरणाप्रमाणे जर ती वस्तू तुम्हाला प्राप्त होत असेल तर मग अखंड आणि अखंड माझं स्मरण कर। काय म्हणतात भगवंत? अखंड माझं स्मरण कर। त्याला कारण काय बरं? प्रत्येक माणसाने प्रामाणिकपणे आपल्या मनाला जर विचारलं, आपल्या अंतःकरणामध्ये जर प्रत्येक माणसाने जर अंतःकरणपूर्वक विचार केला तर आम्ही भक्ती करतोय, आम्ही परमार्थ करतोय, आम्ही देवाचं नामस्मरण करतोय, आम्ही तीर्थयात्रा करतोय, आम्ही प्रवचन श्रवण करतोय, आम्ही कीर्तन श्रवण करतोय, आम्ही भजन देवाचे गुणगान गातोय। ह्या सगळ्याला कारण काय बरं? हे कशासाठी करतो बरं? शेवटच्या वेळेला आम्हाला भगवंताचं स्मरण राहावं आणि भगवंताचं कार्य आमच्याकडून घडावं या उद्देशाने आम्ही सगळं करत असतो। बरोबर आहे की नाही मग? कारण आम्हाला माहिती आहे जी कर्म आज आम्ही करू की नाही तीच आमच्याकडून शेवटच्या वेळेला होणार आहे। कारण का माहिती आहे का? आम्ही ती कर्म करत राहायचंय, आम्ही तो परमार्थ, ती भक्ती, ते देवाचं नामस्मरण करत राहायचंय। कारण शेवटची वेळ कधी येते आम्हाला माहित नाहीये। कदाचित ते नामस्मरण करता करताच आम्हाला जर समजा शेवटची वेळ आम्हाला जर समजा त्याच वेळेला जर अज्ञात झाली, सर्वांचा निरोप घ्यायची वेळ आली तर आमच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणच नाही, आहे की? आणि म्हणून काय करायचं आहे? देवाचं स्मरण करून, देवाचं स्मरण करता करता जर आम्हाला मृत्यू यावा, आमचा शेवट असा असावं जर आम्हाला प्रामाणिकपणे वाटतंय तर मग त्यासाठी ते शेवटची वेळ येण्याची वाट पाहण्याच्या ऐवजी आमची शेवटची वेळ कधी आहे ही वाट पाहण्याच्या ऐवजी आम्ही काय करावं? ते नामस्मरण चालू करावं आणि नामस्मरण चालू करता 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 जरी आम्हाला कोणत्याही वेळेला या जगाचा निरोप घ्यायचा आला ना तरीही निश्चित जर आम्ही देवाचं नामस्मरण करत असू तर आम्हाला जे साध्य करायचंय, आम्ही ज्यासाठी ही सगळं काही खटाटोप करतोय, सगळं काही आकाश करतोय, ते सार्थकी झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून भगवंत म्हणतात दादा, अरे तुम्ही तुमचं आयुष्य जगत असताना ज्या विचाराने, ज्या गुणाने, ज्या कर्माने आयुष्य जगत असताना शेवटच्या वेळेला त्याचंच स्मरण तुम्हाला होणार आहे आणि ज्याचं स्मरण होणार आहे तीच कर्म जर तुम्हाला प्राप्त होणार आहेत
त्याच पद्धतीने गती जर तुम्हाला प्राप्त होणार आहे तर मग माझं स्मरण कर दादा. भगवंत म्हणतात माझं स्मरण कर. जर माझं स्मरण अखंड करत असशील ना तर निश्चित उत्तम गती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. नवे नवे माझं स्वरूप तुला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. नाही ज्या निमित्ताने या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या आपल्या घोडसई गावातील पवार परिवाराचे पिताश्री, पवार परिवारातील जे काही सदस्य आहेत त्यांचे बंधू म्हणजेच आमचे वासुदेव काका आहेत, त्याच्यानंतर गणेश अर्थातच गुरुनाथ काका आहेत, त्यांचे मोठे बंधू, आणि आमचे राजेश दादा, त्याचप्रमाणे जयश्रीताई, त्याचप्रमाणे या पवार परिवारातील जे काही पुतणे वगैरे असतील त्यांचे पिताश्री कैलासवासी सुरेश बारकू पवार. बाबांचं 24 सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने दुःखद असं निधन झालं. आणि आपल्या मुलाबाळांचं संगोपन करत असताना, आपल्या संसाराचं संगोपन करत असताना, या ठिकाणी कार्य करत असताना, तुमच्या आमच्यामध्ये वावरत असताना बाबांनी वयाच्या 63व्या वर्षी आपल्या सर्वांचा निरोप घेतला. त्यांचं दुःखद असं निधन झालं. आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने आज आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खरं तर जाणं सर्वांनाच आहे. सर्व गरीब असो, श्रीमंत असो, अशिक्षित असो, सुशिक्षित असो, ज्ञानी असो, अज्ञानी असो, आहे की काळा असो, गोरा असो, कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही पंथाचा असो, जाणं सर्वांनाच आहे. ते कोणालाच चुकलेलं नाहीये, आहे की नाही. आणि म्हणून मग जर जाणं आढळ आहे, मृत्यू जर सत्य आहे, तर मग ती वेळ येईपर्यंत, तो काळ येईपर्यंत आपण कशा प्रकारे कार्य करावं, आपण कशा प्रकारे जगावं, वागावं, हा विचार माणसाने करायला हवा. खरं तर या युगामध्ये कार्य करत असताना, ज्या युगात आपण कार्य करतोय याला म्हणतात कलियुग. आणि कलियुगाने असं म्हटलेलं आहे, सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की इकडे मी आल्यानंतर कशा प्रकारचं कार्य करणार आहे, कसं वागणार आहे, कसं राहणार आहे. आणि त्याचा विचार जर तुम्हाला करायचा असेल, त्याचा अभ्यास जर तुम्हाला करायचा असेल, तर गुरुचरित्रातील दुसरा अध्याय आहे. त्या गुरुचरित्रातील दुसऱ्या अध्यायामध्ये सगळं ते मांडलेलं आहे, सांगितलेलं आहे. कृता या ठिकाणी आल्यानंतर कशा प्रकारे कार्य केलं, त्रेता या ठिकाणी आल्यानंतर कशा प्रकारे कार्य केलं, द्वापार युगामध्ये कशा प्रकारे कार्य होतं, आणि कली जेव्हा यायला निघतो त्यावेळेला ब्रह्मदेवाला त्याने सांगितलेलं आहे मी या ठिकाणी गेल्यानंतर कशा प्रकारे राहणार आहे, कशा प्रकारे वागणार आहे, कशा प्रकारे कार्य करून घेणार आहे, कोण माझे मित्र असतील आणि कोण माझे वैरी असतील, हे सगळं वर्णन त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. माझे मित्र कोण आहेत आणि माझे वैरी कोण आहेत. खरोखर जर त्या ठिकाणी आपण अभ्यास केला तर आपल्याला कळेल की ज्यांना परमार्थ नाहीये, जे भक्ती नाहीये करत, जे देवाचं नामस्मरण करत नाहीयेत, जे संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करत नाहीयेत, फक्त जसं जन्माला घातलंय देवाने, देव सांभाळतो म्हणून कार्य करतात. बरं का, कसं कार्य करायचं, कसं वागायचं, कसं जगायचं हे शून्य ज्ञान. आम्हाला हा नरदेह कशासाठी दिलेला आहे, कशासाठी मिळालेला आहे, या नरदेहामध्ये आल्यानंतर आम्ही काय करायला हवं, शून्य ज्ञान, काहीच नाही. फक्त आलेला आहे जन्माला, संसार करायचा, मरमर मरायचं, धावपळ करायची जेवढी करता येईल तेवढी, स्वतःसाठी जगायचं, स्वार्थासाठी जगायचं, आणि एक दिवस आला की निघून जायचं, या जगाचा निरोप घ्यायचा. बरोबर आहे का. एखाद्या व्यसनाधीन व्हायचं, एखाद्या वासनेअधीन व्हायचं, एखादी काहीतरी नाद लावून घ्यायचं, आयुष्याची बर्बादी करायची, घराची बर्बादी करायची, संसाराची बर्बादी करायची, कुटुंबाचं नाव घालवायचं, आई वडिलांचं नाव घालवायचं, आणि अशाच अवस्थेमध्ये निघून जायचं. हा कलीचा भाऊ आहे. हा कोण आहे? कलीचा भाऊ आहे. परद्रव्य हरक आणि परश्री रथ
हे कलेचे भाऊ आहेत. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, साधने तरी हेचे आता जो कोणी साधेल, परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ. हा वासनेचा विषय, हा विषयांचा विषय, हा वाईट विचाराचा विषय सुरुवातीलाच का मांडावा लागला किंवा का मांडण्याची गरज आहे. या श्लोकामध्ये भगवंत ओळख करून देतात, यम यम भावी स्मरण, यम यम वापी स्मरण भावम त्यजत त्यंते कलेवरम तम तमेवंती कोणते सदा तद्भाव भावितः. जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जी कर्म करत असाल, त्याच कर्माचं स्मरण जर तुम्हाला शेवटी होणार असेल आणि ज्या कर्माचं शेवटी तुम्हाला स्मरण होईल, तीच वस्तू आणि तीच गती जर तुम्हाला प्राप्त होत असेल, तर आपण काय करावं, कसं जगावं, कसं वागावं हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून जर तुम्ही विषयाधीन राहून नको ती कर्म करत असाल, सत्संग नाही, संतांचा संग नाही, संतांचा विचार नाही, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास नाही, काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता असूया आडोळ्या भावना कल्पना इष्णा वासना आशा ममता तृष्णा यांच्याच अधीन राहून अनितीने वागत असाल, अधर्माने जर आचरण करत असाल, तर शेवटच्या वेळेला तुम्हाला तेच स्मरण राहणार आहे. मग मात्र त्या ठिकाणी तुम्हाला कोणीही सोडवू शकत नाही, कोणीही सोडवू शकत नाही. आयुष्यभर ज्याच्यावर तुम्ही प्रेम केलं, तो संसार, ती मुलं बाळ, ती बाई, ज्याच्यासाठी आयुष्यभर तुम्ही धावपळ केली, तो पैसा, ती संपत्ती, ते द्रव्य, ज्यांचा अभिमानामध्ये तुम्ही वावरत आहात, ज्याच्या अभिमानामध्ये तुम्ही ज्यांचा अभिमान करत आहात, ते सोयरे दायरे, हे सगळ्या गोष्टींची ओळख तुकाराम महाराजांनी करून दिलेली आहे. नको नको मना गुंतू माया झाडी, आहे की नाही? डबल सांगितलंय त्या मनाला, मना नको, एकदा नाही, नको नको. एखादी गोष्ट नाहीच करायची ना, मग आई वगैरे नको नको, नाहीच करायची ती. बाळा ते करू नको, नको करू, ते नको करू ते म्हणाल्यानंतर ऐकेलच असं सांगू शकत नाही. अरे पण नको नको. ज्या अर्थी जगद्गुरु तुकोबा डबल सांगतात आम्हाला नको नको म्हणा, त्या अर्थी मनाने हे स्मरणात ठेवायला पाहिजे की हे करायचंच नाहीये. काय? गुंतू माया जाळी. त्या मायेच्या जाळामध्ये जर आपण गुंतलो ना, तर आपल्याला कोणीही सोडू शकत नाही, कोणीही नाही. राजा असता मृत्यू आला, लक्ष कोटी कपोल झाला तरी सोडीना त्याला मृत्यू काही. वजना एवढे पैसे द्यायला तयार झाला तो. त्या पण सांगाल त्या नोटा चलनातल्या, बरं का, तरी यम बोलतो ह्या माझ्याकडे चालत नाही, हे काय हे घेऊन काय करू मी, ऐके ना. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जर समजा खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं आहे ना, तर जे त्याच्याकडे चालतंय ना तीच संपत्ती कमावली पाहिजे. त्याच्याकडे जी चालते ना, ऐके, तीच संपत्ती कमवायला पाहिजे. एका श्रीमंत माणसाने एका साधू पुरुषाला नमस्कार केला, विचारलं, म्हणे मी अमुक अमुक सगळं काय करतोय, माझ्याकडे एवढी संपत्ती आहे, एवढी धन दौलत आहे, सगळं काय आहे, एवढं धन संपत्ती आहे, धन दौलत सगळं काय आहे, इकडे माझा बिझनेस आहे, तिकडे माझा व्यवसाय आहे, हे आहे ते सगळं सांगितलं त्याने. आणि मग काय झालं, म्हणे मला शेवटच्या वेळेला काहीतरी चांगल्या प्रकारे मला गती मिळाली पाहिजे, चांगल्या प्रकारचे विचार माझ्याकडे आले पाहिजेत, असं काहीतरी मला सांगा, बरं का, असं काहीतरी मला सांगा. आता मग महाराजांनी सांगितलं की म्हणे तुम्ही तुमचा व्यवसाय वगैरे करताय, बरोबर आहे, पण मग कुठे कुठे तुमचा व्यवसाय आहे? त्यावेळेस सांगितलं बाहेर देशात सुद्धा माझ्या कंपन्या आहेत, मी बाहेर देशात सुद्धा गुंतवणूक केलेली आहे. म्हणे हो हो म्हणे. मग जेव्हा तुम्ही आपला देश सोडून त्या देशामध्ये जातात, त्यावेळेला आपलाच डॉलर म्हणजे आपलाच चलन जे आहे, ज्या नोटा आहेत त्याच तिथे वापरताय की मग काय करताय? म्हणे नाही नाही नाही, आपलं जे चलन आहे ते त्यांच्या चलनामध्ये, त्यांच्या जे काय असेल, डॉलर असेल किंवा काय असेल, त्याच्यामध्ये कन्वर्ट करावं लागतंय, आणि मग ते कन्वर्ट केल्यानंतर मग आम्ही तिकडे ते वापरतोय.
मग तेच साधू म्हणाले, तेच साधू पुरुष म्हणाले की दादा, हे इथे जे आपण वागतोय ना, वावरतोय ना, सगळं काही कार्य करतोय ना, जर तिकडची व्यवस्था आपल्याला करायची आहे ना, तर मग परमार्थ करावा, भक्ती करावी, देवाचं नामस्मरण करावं, म्हणजे आपली जी संपत्ती आहे ना, खरी संपत्ती, आयुष्य ही रत्नपेटी, माझी भजन रत्ने गोमटी ईश्वरी अर्पणिया लुटी आनंदची करावी. हा देह आहे ना, हा देवाने दिलेला देह देव सांभाळतोय, हा त्याच्या चरणी अर्पण करता आला पाहिजे. आणि जसं तसं जर अर्पण करायचं असेल ना, तर त्यासाठी भक्ती केली पाहिजे, परमार्थ केला पाहिजे. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणी मुक्तीचारी साधियल्या, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, मग पुण्याची गणना कोण करी. अखंडाने काय करायला हवं? मग अखंड आणि अखंड आम्ही देवाचं नामस्मरण करायला हवं. अखंड आणि अखंड आम्ही भक्ती आणि परमार्थ करायला हवं. आणि ज्या दिवशी ते कार्य आमच्याकडून घडेल, त्यावेळेला मात्र आम्हाला भविष्याची चिंता आम्हाला नसेल. भविष्याची चिंता त्यालाच असते ज्याची वर्तमान कालामध्ये कर्म, वर्तमान काळात जो काहीच करत नाही, बरं का, नुसतं झोपून दिवस काढतोय, त्याचं भविष्य त्याचे वडील सांगतात, साल्या भीक मागशील तू. बाबा बरोबर आहे की नाही? एखादा मुलगा जर वर्तमान काळामध्ये दादा काहीच करत नाही, तो नुसतं झोपून दिवस काढतोय, असा जिकडे तिकडे उन्हाळ्या करतोय, आहे की नाही, बाप बोलतो, अरे भीक मागायला लागेल तुला, तेव्हा पोट भरेल तुझं. कारण वर्तमान काळात तो काहीच करत नाही ना. तुम्ही वर्तमान काळामध्ये जर ज्या पद्धतीचे कर्म करत असाल ना, त्या पद्धतीचं तुमचं भविष्य काल आधारित आहे. साधं उदाहरण आहे, तुम्ही जर श्रीखंडपुरी खाल्ली वर्तमान काळामध्ये, तर काही काळानंतर तुम्हाला ढेकर कसले येणार आहेत. तुम्ही जे खाल ना, तसं तुमच्या शरीराकडे दिसणार आहे, बरोबर आहे. जे तुम्ही खाणार, ज्या पद्धतीने राहणार, तो परिणाम तुमच्या शरीरावर दिसणार आहे. तसंच आहे, तुम्ही वर्तमान काळामध्ये जी कर्म कराल ना, भविष्य काल त्या वर्तमान काळावर तुमचा आधारित आहे. अरे वर्तमान काळामध्ये जर मी देवाचं कार्य करतोय, भक्ती करतोय, परमार्थ करतोय, नीतीने वागतोय, धर्माचरण करतोय, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करून आणि संतांच्या म्हणण्याप्रमाणे जर वागतोय, तर भविष्याची चिंता आम्हाला नाहीये. भविष्याची चिंता आम्हाला नाहीये. एक मोठं असं राज्य होतं. त्या राजवाड्यामध्ये, त्या राज्यामध्ये असा नियम होता की त्या ठिकाणी, त्या राजगादीवर ज्या माणसाला राजा म्हणून नेमणूक करायची, त्याने त्या ठिकाणी 5 वर्षे कार्य करायचं, बरं का. आता पण सध्या तसंच आहे, फक्त तो राजा होता बाबा, बरोबर आहे की नाही. काळ तेवढाच आहे ना आता पण, आहे की नाही. इलेक्शन किती महिन्याने येत आहे, किती वर्षाने येत आहे. हा, तसंच होतं त्यावेळेला. पण काय झालं, दर 5 वर्षांनी तिथला राजा बदलायचा. पण एक नियम होता तिथे, इकडे येऊन बसा, तिथे नियम होता. काय नियम होता? राजाचा कालावधी संपला, बरं का, राजाचा कालावधी संपला की त्या राजाला जंगलात नेऊन, अभयारण्यामध्ये नेऊन सोडून द्यायचं. राजाचा कालावधी संपला की त्या राजाला काय करायचे? जंगलामध्ये, त्या वनामध्ये, अभयारण्यामध्ये नेऊन सोडून द्यायचे. असे अनेक राजे आले दादा आतापर्यंत. 5 वर्ष मस्त मजा मारायचे. राजा म्हणजे काय सरळच ना, आहे की नाही. मस्त मजा मारायचे 5 वर्षे. 4.5 वर्षे झाली की मग नंतर त्यांच्या छातीमध्ये धडधड व्हायचं. दिवस मोजायला लागायचे. काय आता 6 महिन्यामध्ये मला जंगलात सोडतील, आता 4 महिन्यामध्ये मला अभयारण्यात सोडतील, आता 3 महिन्यामध्ये माझा कार्यकाल संपेल, आहे की नाही. तशी त्यांची सुद्धा धडधड होते ना जेव्हा कार्यकाल संपत येतो ना, बरोबर आहे की नाही. मग 4-4.5 वर्ष आपल्याकडे डुंकून बघत नाही आहे. पण नंतर जी 6 महिने 1 वर्ष जो राहतो ना, तुम्ही सांगाल ते काम होईल ना, सांगू शकत नाही, पण ते सांगतील 100% होणार. आणि उलट बोलतील बऱ्याच दिवसांनी आला रे, तुमचं तोंड दिसत होतं आम्हाला,
असो, महत्वाचा विषय काय आहे की जसं जसं वेळ व्हायचा ना, जसे जसे दिवस निघून जायचे, दिवस संपायचे दिवस जवळ आले की त्यांच्या छातीमध्ये धडधड व्हायची. आता झाला आपला कालावधी संपणार, आता 1 महिना राहिला, तर 1 महिन्यानंतर आपल्याला. आणि त्या चिंतेमध्ये ना प्रत्येक 4-4.5 वर्षाची मजा मारलेली ना, तो अगदी एकदम नर्वस होऊन जायचा, नाराज होऊन जायचा. त्या शेवटच्या 2-3 महिन्यामध्ये त्याची तब्येत खराब व्हायची, अधिक विचारामुळे त्याला काहीतरी आजार जडायचा आणि अशा अवस्थेत नेऊन त्याला ती प्रजा तिकडे सोडून द्यायची. पुन्हा 5 वर्षानंतर दुसरा त्या राजगादीवर एक माणूस दुसरा राजा म्हणून बसवायचा. अनेक राजे होऊन गेले, हीच परिस्थिती. पण काय झालं माहितीये का, ज्या वेळेला एकाची नेमणूक केली ना राजा म्हणून, अगदी आनंदात त्याचप्रमाणे राहिला तो. 4 वर्षे झाली, 4.5 वर्षे झाली, आता दिवस कमी कमी होत चाललेले आहेत पुढे. काही दिवसात त्याला अभयारण्यात सोडायचं आहे, पण तरी सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर काही नर्वसता नाही, नाराजी नाही, जरा सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन नाही, कुठल्याही प्रकारचा आजार नाही, जसा बसलेला तसाच शेवटपर्यंत. आणि तेवढ्याच त्याच विचाराने, तेच बळ त्याच्याकडं, आणि शरीर सुद्धा त्याचप्रमाणे त्याचं. आता निरोप द्यायची वेळ आली. निरोप देताना सगळे रडत जायचे, पण हा मात्र हसत चाललेला आहे, सगळ्यांना नमस्कार करतोय, टाटा बाय बाय करतो, सगळ्यांना नमस्कार करतोय, हसत चाललेला आहे. तेवढ्यात त्या सगळ्या प्रजेने विचारलं, राजेसाहेब एक विचारू का? आतापर्यंत जेवढे होते, जेवढे गेले तेवढे सगळे रडत गेले, काहींना व्याधी जडल्या त्या चिंताग्रस्त झाल्यामुळे, पण तुम्ही मात्र अगदी व्यवस्थित, तुकतुकीत, बिनधास्त, कुठल्याही प्रकारचं टेन्शन तुमच्या चेहऱ्यावर नाही, उलट अगदी आनंदी आणि मौज मजेने तुम्ही चाललेले आहेत. त्यावेळेला त्या राजाने सांगितलं, दादा 5 वर्षे ह्या गादीवर बसून, ह्या राज आसनावर बसून मी नुसती मजा मारली नाही, तर त्या अभयारण्यामध्ये यापेक्षा चांगलं राज्य निर्माण केलंय. म्हणजे माझी पुढची व्यवस्था त्या गादीवर बसलेलो असतानाच केलेली आहे, मग माझी भविष्याची चिंता मला का पाहिजे? आम्हाला सुद्धा तेच करायचं आहे. आम्हाला संसार सोडायचा नाहीये, आम्हाला आमचं घर सोडायचं नाही, आमची मुलं बाळं सोडायची नाहीयेत, आमचं कुटुंब, आमचा समाज आम्हाला सोडायचं नाहीये. आमच्या घरात राहून, आमच्या मुलाबाळांमध्ये राहून, आमच्या समाजामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये राहून आम्हाला फक्त काय करायचं माहितीये का, त्याच्यामध्ये अधिक न गुंतता आमची पुढची व्यवस्था आम्हाला करायची आहे. आणि पुढची व्यवस्था जर आम्हाला करायची आहे, तर मग त्यासाठी सकाळी भाकरीचा घास घेण्याच्या आधी नाही जास्त पण 20 ओव्या तरी वाचता आल्या पाहिजेत ग्रंथातल्या. ऐकी ना, किती 20 ओव्या तरी वाचता आल्या पाहिजेत. टाइम असेल तर जास्त वाचा. देवाच्या पुढ्यात बसून, देवाच्या पुढ्यात उभे राहून कमीत कमी नामस्मरण तरी करता आलं पाहिजे देवाचं. देवाला हात जोडून विनंती तरी करता आली पाहिजे, देवाला प्रार्थना तरी करता आली पाहिजे. देवा, अरे संपूर्ण दिवसभर सांभाळणार तूच आहेस, मला सामर्थ्य देणारा, बळ देणारा तूच आहेस. देवा, संपूर्ण दिवसभर तुझ्या स्मरणाची कर्म माझ्याकडून घडावीत आणि तुझं स्मरण मला अखंड राहावं. अरे कोण म्हणते तुम्हाला संसार सोडा, घरदार सोडा, धंदा सोडा, व्यापार सोडा, व्यवसाय सोडा आणि फक्त देवाच्या पुढ्यातच बसून नामस्मरण करत बसा? पोट कसं भरेल दादा? मुलं बाळं कशी सांभाळली जातील? संसार कसा सांभाळला जाईल? जर तुम्ही 12 तास तुमच्या संसारासाठी कार्य करताय ना, तर फक्त एक काम करा, अर्धा तास सकाळी आणि अर्धा तास संध्याकाळी संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करा. मी सांगत नाही तुम्हाला की ह्याच ग्रंथाचा अभ्यास करा म्हणून. हिंदू धर्माच्या प्रमाणे जो ग्रंथ हिंदू धर्माला मान्य आहे, त्या ग्रंथाचं वाचन आपल्या घरात रोज झालंच पाहिजे. हिंदू धर्मामध्ये ज्या देवतांना मानलं जातंय, ज्या देवतांना पूजलं जातंय, त्या देवतांची प्रतिमा, त्या देवतांचं अधिष्ठान, त्या देवतांचा फोटो आपल्या घरात असलाच पाहिजे आणि त्याच्या समोर रोज सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती झालीच पाहिजे. हे झालंच पाहिजे. हिंदू आहोत आपण. सांगा ना, आमच्या घरामध्ये जर रोज सकाळी संध्याकाळी जर ग्रंथाचं वाचन होत असेल, सकाळी बाप नामस्मरणाला बसले काय, मुलगा नामस्मरणाला बसलं काय, लगेच ते त्यांच्या कामावर निघून गेल्यानंतर त्या घरातली जी काही आजी असेल, आई असेल, ती नामस्मरणाला बसते. बिचारी ती सुनबाई घरातलं सगळं आवरत असते. सगळं आवरल्यानंतर मग तिला दुपार होऊ द्या ना, काय हरकत आहे, त्या वेळेला बसा तुम्ही.
मग ती दुपारच्या वेळेला ग्रंथ वाचन करायला बसते, तेवढ्यात मग ती आजी बोलते, आता सगळं माझं आवरलंय तर मला बसू दे, संध्याकाळचं काम आताच करून घेऊ द्या, आताच पाहिजे. तेवढ्यात मग तो मुलगा कामावर येतो, मग तो ग्रंथ वाचन करायला बसतो, वडील बाहेरून येतात, ते ग्रंथ वाचन करायला बसतात. जर संपूर्ण दिवसभर जर अशा प्रकारचं कार्य आमच्या घरात जर होत असेल, तर याच्या व्यतिरिक्त मंदिरात काय घडतंय ते फक्त मला सांगा. काय याच्या व्यतिरिक्त मंदिरात काय घडतंय? मग जर आमच्या घरामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत, सकाळी जर काकडा होत असेल, संध्याकाळी हरिपाठ होत असेल, राहिलेल्या दिवसामध्ये राहिलेल्या वेळेमध्ये जर समजा ग्रंथ वाचन होत असेल, सतत नाही, जी वेळ मिळेल त्या वेळेला, मग याच्या व्यतिरिक्त मंदिरात काय होत आहे? आता तुम्हाला सांगू का कलियुगामध्ये मंदिरात काय होत आहे ते? गावातली लफडी मिटवायला जागा मंदिर, गावात भांडण झाली मीटिंग घ्यायला जागा मंदिर, बरोबर आहे. गावातला काही वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम असेल, तो कार्यक्रम आयोजित करायला सार्वजनिक जागा. अरे एवढी तरी अक्कल पाहिजे आपल्याला का आपण देवाच्या पुढ्यात बसून काय करतोय? मंदिरात काय झालं पाहिजे? भजन झालं पाहिजे, प्रवचन झाली पाहिजे, कीर्तन झाली पाहिजे, देवाचं स्तवन झालं पाहिजे, ग्रंथाचं वाचन झालं पाहिजे. पण वर्षभरची माणसं कधीच, वर्षभर काय, अरे आयुष्यांचा त्यांचा विचार केला तर आयुष्यभरची कधी मंदिरामध्ये येऊन ग्रंथ वाचन करत नाहीत ना, ती गावाची लफडी मिटवायला मंदिरात पुढे असतात. लाजा वाटत नाही का त्या टायमाला पायऱ्या चढताना मंदिराच्या? कधी हरिपाठाला नाही, कधी काकड्याला नाही, कधी परमार्थिक कार्यक्रम असेल त्यावेळेला त्यांची थोबाड दिसत नाही त्या मंदिरामध्ये. देवाची आपण स्थापना केलेली आहे, कशासाठी केलेली आहे? त्या ठिकाणी त्या देवाच्या पुढ्यात आम्ही भगवंताचं स्तवन करावं, देवाचं नामस्मरण करावं, ह्या उद्देशाने त्या ठिकाणी त्या मंदिराची स्थापना केलेली आहे, देवाची स्थापना केलेली आहे. आणि त्या ठिकाणी जर आम्ही नकोटी कर्म करत असू तर सांगा ना, खरं मंदिर कोणतं आहे? मग आमचा जन्म कुठं व्हावा हे आमच्या हातात नाहीये दादा. गरिबीमध्ये व्हावा का श्रीमंतीमध्ये व्हावा हे आमच्या हातात नाहीये. पण जशी परिस्थिती असेल ना, ज्या घरात आमचा जन्म झाला असेल ना, त्या घराचं स्मशान करायचं की मंदिर करायचं हे मात्र आमच्या हातात आहे. जन्मही आमच्या हातात नाही, मृत्यूही आमच्या हातात नाही, पण जन्म आणि मृत्यू याच्या मधला काळ जो आहे, ज्याला आयुष्य म्हणतात, ते आयुष्य आमच्या हातात आहे. आणि ते आयुष्य जर आमच्या हातात असेल तर मग ते आयुष्य किती सुंदर करायचं आणि कसं करायचं हे आपण स्मरणात ठेवलं पाहिजे. ते आयुष्य किती सुंदर करायचं ना, हे कोणाच्या हातात आहे? मग या ठिकाणी भगवंत म्हणतात, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलिवरम तम तमेवेंती कुंदेय सदा तद्भाव भाविताः. तुम्ही आयुष्यभर जी कर्म करत असाल, तुम्ही तुमच्या आयुष्यात जी कर्म तुम्ही करत असाल, त्याच कर्माचं, त्याच विचाराचं स्मरण जर तुम्हाला शेवटच्या वेळेला होणार असेल, होत असेल, तर त्याचप्रमाणे जर तुम्हाला गती प्राप्त होत असेल, त्याचप्रमाणे तीच वस्तू जर तुम्हाला शेवटच्या वेळेला स्मरण होईल, तीच जर वस्तू तुम्हाला प्राप्त होत असेल, तर एक स्मरणात ठेवा, आम्ही आमच्या आयुष्यामध्ये काय कर्म करायला हवीत, कसं जगायला हवं आणि कसं वागायला हवं. तुकोबांनी परमार्थच केला, संसार करून परमार्थ केला, पण संसारात सुद्धा परमार्थ केला. आम्ही परमार्थात संसार करतो. काही ठिकाणी पाहायला मिळतंय, बाबा खरं आहे की खोटं, या कलियुगामध्ये परमार्थात सुद्धा काही संसार करतात. तुकोबांनी काय केलं? संसार करत असतानाही तिथे देवाला पाहिलं. बरोबर आहे. लाखो रुपयाची संपत्ती पहिल्या दुष्काळाच्या वेळेला तुकोबांनी अशी वाटून टाकली. सावकार होते, सावकारकीच्या वह्या सगळ्या इंद्रियाच्या डोहामध्ये बुडवून टाकल्या. पुढच्या दुष्काळाच्या वेळेला घरामधली अन्न करता गेली. आपल्याला आपली संपत्ती वाटायची गरज नाहीये, तेवढे उदार आपण नाहीये आणि असू पण नाही. कलियुग आहे दादा, कलियुग आहे. पण कमीत कमी गरीबाचं शोषण तरी करू नका ना. गरीबाला लुबाडू नका, कोणाचं पाकिट भरू नका, कोणाचं शोषण करू नका, गरीबाला लुबाडू नका, माझ्या शेतकऱ्याचं शोषण करू नका. एखादा जो आडलेला आहे, नडलेला आहे, त्याचा गैरफायदा घेऊ नका. एखाद्याच्या चांगल्या विचाराचा द्वेष करू नका, मत्सर करू नका, तिरस्कार करू नका. कसं जगावं आणि कसं वागावं हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगू का, आपलं जगणं वागणं म्हणजेच परमार्थ आहे. आपलं जगणं वागणं यालाच परमार्थ म्हणतात, यालाच भक्ती म्हणतात. आणि ते कसं जगावं, कसं वागावं हे कळण्यासाठी आम्ही ग्रंथाचा अभ्यास केला पाहिजे, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे.
तुम्हाला जगद्गुरु तुकोबांचं चरित्र जर पाहायचं आहे ना, गोष्टी रूपाने लिहिलेलं चरित्र बाजूला सारा, फक्त गाथेचा अभ्यास करा. फक्त गाथेतील अभंग वाचा, एक एक अभंग समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला संपूर्ण चरित्र जगद्गुरु तुकोबांचं तिथे दिसेल. कारण जसा प्रसंग आला, जसा अनुभव आला, जे काही आयुष्यामध्ये घडलं ते सगळं कथन केलं जगद्गुरु तुकोबांनी आपल्या अभंगाच्या मार्फत. आपले अभंग. माऊली ज्ञानोबांनी काय कार्य केलं, त्यांच्या कार्याची तुम्हाला ओळख घ्यायची आहे ना. आम्ही देवाकडे प्रत्येक वेळेला एकच मागतो, आम्हाला खूप आयुष्य मिळावं. कशासाठी? बांध कोरायला, अंगण्याच्या दगडी वारवायला, दरवर्षी वया पाडून जिथून पडल तिथून परत उभी करायला. बरं, विशेष काय माहितीये का, वय यांच्या जागेत कधीच पडत नाही, वय पडते यांचीच, बरं का. पण यांच्या जागेत नाही पडत, ती त्यांच्या जागेत पडते, नाही जिथून पडते तिथून जागा यांची. आम्हाला आयुष्य पाहिजे ना, देवाकडे आम्ही आयुष्य मागतो ना, पण कशासाठी? फक्त संसाराचा बाजार वाढवण्यासाठी, फक्त मायेचा बाजार वाढवण्यासाठी, फक्त माईक जाळं वाढवण्यासाठी, बस एवढ्यासाठीच. जास्त जगण्यापेक्षा थोडं जगा, पण माऊलींसारखं जगा. किती वर्ष कार्य केलं माऊलींनी? 21-22 वर्ष कार्य केलं, बरोबर आहे की नाही? 16व्या वर्षी माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली. अरे ज्या माऊलींनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, आम्हाला माहिती आहे आमची तेवढी कॅपॅसिटी नाहीये की आम्ही 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहू शकतो किंवा एखादा ग्रंथ लिहू शकतो. पण कमीत कमी 16व्या वर्षी वाचावी तरी ना आम्ही. आमच्या वयाच्या 16व्या वर्षी कमीत कमी वाचावी तरी ना. 60व्या वर्षापर्यंत, जर 80व्या वर्षापर्यंत तुम्हाला ज्ञानेश्वरी जर माहिती नसेल तर तुम्हाला विचारा, आम्ही माणूस आहोत की प्राणी आहोत, पक्षी आहोत, काय आहोत? स्वतःला विचारा जरा. पुढचं आयुष्य किती उरलंय तुमचं? अरे नरदेव म्हणजे पाण्याचा बुडबुड आहे, कधी जाईल सांगू शकत नाही. कधी कोणत्या वेळेला कशी वेळ येईल सांगू शकत नाही. कोणत्या वेळेला या जगाचा निरोप घ्यायला लागेल सांगू शकत नाही. मग आम्ही कोणत्या भ्रमामध्ये जगतोय, कोणत्या अभिमानामध्ये वागतोय, कोणत्या गर्व आणि ताठामध्ये वागतोय, आम्ही जरा विचार करा अंतःकरणपूर्वक. आमची शेवटची वेळ जर आम्हाला माहित नाहीये ना, आणि तुम्हाला जसं स्मरण असेल, तुमच्याकडे जसे विचार असतील तशी जर तुम्हाला गती प्राप्त होत असेल, तर मग आताचीच माझी शेवटची वेळ आहे असं समजून आपण का नाही वागावं बरं? आयुष्य देवाने सुंदर दिलेलं आहे. तुमच्या शरीराचा एखादा भाग जर निकामी झाला तर तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही असे अनेक इंद्रिय विकत घेऊ शकता. पण ते इंद्रिय लावल्यानंतर, जोडल्यानंतर तुम्ही जगणारच म्हणजे आयुष्य तुम्हाला कोणाचं विकत घेता येणार नाही, हे मात्र निश्चित आहे. आयुष्य आपल्या हातात नाही आहे. देवाकडे एक प्रार्थना करायला हवी, देवा मला जे आयुष्य दिलंय ना, मला ही सगळ्यात मोठी देणगी आहे देवा तुझी, सगळ्यात मोठं दान आहे मला दिलेलं. अजून काय देवाकडे मागताय तुम्ही? काय मागताय देवाकडे? अरे जे दिलंय ना त्याची हेळसांड करताय. जे दिलंय त्याचं तुम्हाला माहित नाहीये किती किंमत आहे आणि कशा प्रकारे दिलंय ते. ज्या वेळेला दृष्टी कमी होते त्यावेळेला डोळ्याची किंमत कळते, ऐकायला कमी आल्यानंतर कानाची किंमत कळते, हातपाय चालचाला कापायला लागल्यानंतर मग शरीराची किंमत कळते. आणि ज्या दिवशी देव एखाद्या जागेतलं, एखाद्या इंद्रियाचं चैतन्यत्व काढून घेतात ना, त्या वेळेला कळतंय माझे हात आतापर्यंत कार्य करायचे पण बळ कोणाचं होतं. अरे मी तारुण्य अवस्थेमध्ये धष्टपुष्ट असताना फक्त बोलायचो, बुक्की मारीन तिथे पाणी काढेन, पण बुक्की मारण्याचं सामर्थ्य मला कोणाचं होतं? लात मारीन तिथे पाणी काढेन मी सहज बोलायचो, पण त्या पायामध्ये, त्या लातेमध्ये सामर्थ्य कोणाचं होतं? एक स्मरणात ठेवा, जोपर्यंत देव आहे तोपर्यंत आपण सगळे काही कार्य करतोय. माणसाला शक्ती कुठपर्यंत आहे? अंतरात्मा एकदा निघून गेला ना दादा, की किती ती स्वाभिमानाने जगला असेल ना. एखादा माणूस बोलतो ना, अरे सर मला कोणाची गरज नाहीये, कारण त्याने सगळं काही व्यवस्थित केलेलं असते, पेन्शन येत असते त्याला, त्याच्यावर ते 4 पैशावर तो व्यवस्थित काम करत असतो, त्याला वाटतंय पैसा म्हणजे सर्वस्व आहे. काय वाटतंय त्याला?
पैसा म्हणजे सर्वस्व आहे. मला काय कोणाची गरज आहे, पोरावाला आपण नाही विचारित. एकदा अंतरात्मा निघून गेला ना का मग घरापासून स्मशानापर्यंत न्यायला चौघांची गरज लागणार आहे दादा. मग तेव्हा तू बोलणार नाही का चला तिकडं तुम्ही तयारी करा, मला जसं जमल तसं बसत उठत येतो. बोललाय का एखादा कोणी? हेच तर आम्हाला कळत नाही. आम्ही आमच्या मालकीमध्ये जर गेलो ना, मालकी हक्काच्या जागेमध्ये लय झाडं असतात नाही तिथे बाबा, बरोबर आहे की नाही? बऱ्याच प्रकारची झाडं असतात. पण कुठल्या झाडांचं निरीक्षण आपण प्रेमाने करतो? प्रामाणिकपणे सांगा. सागांचं. किती साग आहेत माझ्या मालकीत, बरोबर आहे का? सागांचं निरीक्षण आम्ही करतो, आहे की नाही? पण शेवटच्या वेळेला तिरडी बांधायला साग नाही वापरत. मग कधीतरी त्या जालकटीकडे पण बघा, कारण शेवटच्या वेळेला बाबा काय असतील, बांबू. पण त्या बांबूकडे बघताना एवढा द्वेषाने बघतो ना, लय वाढत चालली, कमी करायला लागल बोलतो. अरे पण तीच उपयोग येणार आहे दादा. नाव पण काय तिचा, कलकट, जालकट नाही. खरं की नाही? एखाद्या बाजारात जर आम्ही गेलो ना, एखाद्या ठिकाणी एखादी बाई किती स्वाभिमानात सांगते, मग आमच्या यांची ना या सोनाराशी वलक आहे. कधी आलो ना आम्ही सोना बिना करायला तर तो थांबतो, किती पण पैसे असतो तरी पण आम्हाला ना देत होतो. मला पण ओळखतो तो ना, आमच्या यांना पण ओळखतो. मेल्यानंतर सोन्याचा मडका नाही आणीत. मडकं कसलं असतंय? मग कुंभाराशी पण ओळख ठेवा. कधीतरी माहीत झालं तर त्याने हात उचलून दिला पाहिजे, बाबा हे घे, माझा मित्र होता तो, हे मडकं घेऊन जा. खरं आहे की खोटं आहे? मग येता जाता आपण मंदिराचा कलश दिसल्यानंतर नमस्कार करतो की नाही? करतो ना. एखादी नदी दिसली की तिथे गंगा म्हणून तिला नमस्कार करतो की नाही? गावाच्या बाहेर एखाद्या ठिकाणी, कुठल्याही गावाच्या बाहेर एखाद्या ठिकाणी शेंदूर लावलेला दगड दिसला तर तिथं सुद्धा आम्ही नमस्कार करतो, कारण ती आमची भावना आहे, आमची श्रद्धा आहे. करायलाच पाहिजे. आणि यालाच तर हिंदू धर्माची संस्कृती म्हणतात. आमच्या हिंदू धर्माचा आम्हाला गर्व काय माहितीये का, स्वाभिमान काय माहितीये का? आमच्या धर्मामध्ये बाईला सुद्धा देवी म्हटलं जातंय. बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या दादा, बऱ्याच गोष्टी आहेत. पण महत्वाचं काय माहितीये का, तुम्ही जर मंदिराचा कलश पाहून नमस्कार करता, तुम्ही जर एखाद्या दगडाला शेंदूर लावल्यानंतर तो पाहून जर तुम्ही त्याला नमस्कार करता, एखादी नदी जर दिसली तर गंगा म्हणून तिला नमस्कार करताय ना, कधीतरी गावाच्या बाहेर जाता जाता गावाच्या बाहेर असलेल्या त्या स्मशानभूमीकडे पाहून नमस्कार करू नका. पण अंतःकरणामध्ये एक विचार ठेवा, इथे मला एक दिवस यायचं आहे. एवढं स्मरणात ठेवा, इथे मला एक दिवस यायचं आहे. आहे की नाही? तुमच्या गोडसईमध्ये स्मशानभूमी आहे का? नक्की किती आहे? 2 आहेत, बरोबर आहे. कुठे कुठे आहेत त्या? अंतरावर आहेत का जास्त? मग गावातला गरीब मेला तर तिकडं ना, श्रीमंत मेला तर इकडं, असं आहे का? मग दोन्ही एकाच ठिकाणी कसं काय? फक्त एवढंच फरक आहे, बाकी गरीब श्रीमंत तिथंच ना. मग काळा ना गोरा मेला तर समजा, एखाद्या टायमाला काळा मेला समजा, तिथंच. बरं, एखादा ज्ञानी मेला, पंडित, आणि ज्याला काहीच कळत नाही असा मेला, तिथंच. मग गरीब तिथंच, श्रीमंत तिथंच, गरीब तिथंच, श्रीमंत तिथंच, काळा तिथंच, गोरा तिथंच, ज्ञानी तिथंच, अज्ञानी तिथंच. मग आयुष्यभर जो आम्ही अभिमान करतो, मी म्हणजे कोणतरी जगापेक्षा वेगळा आहे, मोठा आहे की नाही? मग तो अभिमान कसला बरं? अभिमान कसला? आम्ही आमच्या घराचा अभिमान करतो. अख्ख्या गावात बंगला जर असेल तर गावाच्या चारी कोपऱ्यावरून बघा ना तुम्ही, कुठून पण आपलं दिसणारच. फक्त बंगल्यावाड्यांकडेच बघू नका, नाही तर मग बंगल्याचा विषय निघाला म्हणून त्यांच्याकडे बघाल, हा विषय नाहीये दादा. फक्त एवढं स्मरणात ठेवा की आमचा करोड रुपयाचा जरी बंगला असेल ना, तरी शेवटची आंघोळ मात्र आमच्या अंगणात असेल. बरोबर आहे? करोडो रुपयाची बंडल नोटांची आमच्या घरात जरी असले ना, तरी आम्ही गेल्यानंतर कपाळाला लावाचा ठोकळा, ज्या चिल्लरची आम्ही कधी किंमतच करीत नाही. बरोबर आहे का नाही? चिल्लर वाजायला लागले ना माणसाला, लगेच तो घरात काढून ठेवतो, तिला वाजते, तिच्याकडे आम्ही कधी बघतच नाही, आहे की ना? पण शेवटच्या वेळेला ठोकळा सुद्धा काही वेळेला शेजाऱ्यांचा असतो.
त्यावेळेला सुट्टे पैसे आपल्याकडे नसतात. एक स्मरणात ठेवा दादा, हे सगळं संपायच्या आधी जोपर्यंत अंतरात्मा आम्हाला सांभाळतोय ना, अंतरात्मा जोपर्यंत आमच्या अंतःकरणामध्ये कार्य करतोय ना, तोपर्यंत या सगळ्या क्रिया घडणार आहेत. एकदा भगवंत निघून गेला ना की कोण आलंय हे सुद्धा आपण डोळे उघडून पाहू शकत नाही. आणि कदाचित एखाद्याचे डोळे उघडेच राहिले असतील तर त्याला सुद्धा दिसणार नाही, दृष्टी नसणार आहे, दृष्टी नसणार आहे. कोण आलंय कोण गेलंय, मग तरी सुद्धा माणूस बोलतो मरण पण पायरी चढणार नाही, आहे की नाही. आता मेल्यावर काय चढणार आहेस तू पायरी, तुझी पायरी तुला उतरवतील. पण काय अभिमान असतो बघा ना, मरण पण थोबाडा लागणार नाही. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, द्वेष मत्सर तिरस्कार, आम्हाला वाटतंय आमच्याकडून अत्याचार घडला, भ्रष्टाचार घडला, हिंसाचार घडला म्हणजे तोच पाप आहे. पण दादा तो पाप आहेच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त ह्याचा मत्सर कर, त्याचा मत्सर कर, आहे की नाही. इकडे कल लाव तिकडे कल लाव, काही असतंय ना असं, आहे की नाही. मग कावळे असतात गावामध्ये, कावळे काही बरं का, त्यांना चांगली माणसं दिसली ना का लई, म्हणजे चांगली जनावर दिसली ना त्यांना का लई नाराज होतात ती. पण एखादा ढाचा ठिचा जर पडलेला दिसला ना का त्यांचा फुल टाइमपास. तुमचं किती पांढरं आहे ना कपडे ह्याच्याशी त्यांना गरज नाही, कुठं काळा डाग आहे का, आणि तेवढंच घेऊन बसणार बाबा, बरं का, तेवढंच घेऊन बसणार ना, त्याच्यावरच असं हे करत बसणार का तासन तास त्यांचा गेल्यानंतर पण ते बोलतात बरं झालं तू भेटला ना, एवढं आपल्याला पोट भरून बोललो. काय काय बोलतो, पोट भरून बाता सांगल्यात आपण, बाया काय ना बाप आहे काय सारखंच, आहे की असू द्या. आता महत्वाचं काय माहितीये का बघा, यम यम वापी स्मरण भावम त्यजत त्यंते कलवरम तुम तमे वेंते कोणते सदा तद्भाव भाविता. तुम्ही जसं स्मरण करा त्याचं स्मरण तुम्हाला शेवटच्या वेळेला होणार आहे आणि तशी गती तुम्हाला प्राप्त होणार आहे.